नमस्कार मित्रांनो. न्यूयॉर्क शहराच्या सगळ्यात तरुण महापौर म्हणून निवडून आलेले मूळ भारतीय वंशाचे महमूद ममदानीचे पुत्र व चित्रपट निर्माता मीरा नायर यांचा मुलगा जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहरातले पहिले मुस्लिम महापौर आणि स्थलांतरित असलेल्या कुटुंबातले पहिले व्यक्ती. खरं तर ममदानी का निवडून आले याच्यावर अनेक विश्लेषक, अनेक विचारवंत राजकीय नेत्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी केली. खरं तर या ममदानी यांना न्यूयॉर्कवासी असणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विरोध होता. ते समाजवादी म्हणून आणि एक मुस्लिम म्हणून त्याला विरोध करत होते. पण या सगळ्या विरोधाला न जुमानता न्यूयॉर्क ह्या शहरातल्या मतदारांनी जोहरान ममदानी यांना मोठ्या फरकाने निवडून दिलं. ममदानी हे डेमोक्रॅटिक पक्षातले नेते, पूर्वी हे आमदार होते आणि आता हे न्यूयॉर्क शहरातले महापौर म्हणून निवडून आले. खरं तर यांच्या निवडीमागे अनेक कारणं होती. स्थलांतरित लोकांना ज्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी वागणूक दिली, भारतात ज्याप्रमाणे भारतीय स्थलांतरितांना त्यांनी बेड्या घालून विमानातून भारतात पाठवलं आणि इतर कृष्णवर्णीय असतील, मुसलमान असतील, लॅटिन अमेरिकन असतील, या सगळ्या लोकांना ज्याप्रमाणे त्यांनी वागणूक केली आणि स्थलांतरित लोकांना ज्या पद्धतीने त्यांनी अपमान केला आणि त्यांना खूप वाईट पद्धतीने वागवलं आणि भाषाही त्यांनी खूप खराब वापरली. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे स्थलांतरित जे न्यूयॉर्क शहरात लोक होते त्यांनी धर्म विचारला नाही. जोहरान हा मुसलमान आहे याचा न विचार करता सगळ्या स्थलांतरित मग ते केनियाचे असतील, ते पाकिस्तानचे असतील, ते भारतात असतील, ते चीनचे असतील, जगभरचे जेवढे स्थलांतरित होते सगळ्यांनी एक गठ्ठा त्यांना मतदान केलं. त्याच पद्धतीने जे समाजवादी असतील, जे वेगवेगळ्या पद्धतीने ह्या बहुसंख्याक अमेरिकन लोकांकडून त्रासलेले जे स्थलांतरित लोक होते त्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात जोहरान ममदानी यांना मतदान केलं. त्याच पद्धतीने न्यूयॉर्क या शहरामध्ये ट्रम्पच्या जे हाडरप्पी कारभार होता त्या कारभारामुळे त्या ठिकाणी जी मोठ्या प्रमाणात आर्थिक मुद्दे उभे राहिले, त्यात महागाई होती, विषमता होती आणि इस्लाम धर्मीय, कृष्णवर्णीय आणि स्थलांतरींचे जे प्रश्न होते ते प्रश्न ह्या माणसाने ट्रम्पने अधिकच बिघडून ठेवले. आणि त्यामुळे आणि एकूणच ट्रम्प सत्तेवर आल्यापासून त्यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या देशांना टार्गेट केलं, ज्या वेगवेगळ्या देशांना आर्थिक निर्बंध लावले आणि इस्रायल युद्धाच्या वेळेसुद्धा त्याने ज्या पद्धतीने इस्रायलची बाजू घेतली आणि गाझावासियांना त्याने वाऱ्यावर सोडलं, त्याच पद्धतीने युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये त्यांनी नेहमी रशियाची बाजू घेतली. मग जी धनदांडगी व्यक्ती असेल, जी श्रीमंत आणि सत्तेवर व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या बाजूला उभं राहण्याचं काम या ट्रम्प यांनी केलं आणि ते सामान्य अमेरिकन नागरिकांना मुळीच आवडलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा ह्या निवडणुकीमध्ये झाला आणि पूर्ण अमेरिका हा आज तरी एकूण ह्या ज्या निवडणुकीमधून असा धडा घ्यावा लागेल ते ट्रम्पच्या विरोधात गेलेले आहेत. ज्या लोकांनी ट्रम्प अध्यक्ष म्हणून निवडून यावा त्यासाठी भरभरून पाठिंबा दिला, तेच लोक आज ट्रम्प विरोधात उभे राहिले असं म्हणावं लागेल. खरं तर न्यूयॉर्कवासी महिलांचे प्रश्न, स्थलांतरित बनगजीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे 3-13 ढासळते नगर प्रशासन इत्यादी दैनंदिन जगण्यातील मुद्दे ह्या ममदानीने हातात घेतले आणि त्यांचे चतुर, श्रोतास्नेही जे वक्तव्य होते त्या वक्तव्याचा मोठा फायदा त्यांना भेटला. खरं तर त्यांचा विजय हा धनाढ्य आणि धर्मांध यांच्या युतीस धक्का देतो. म्हणून ते आज डाव्या बाजूचे असले तरी उजव्या बाजूवाल्यांनी ज्या पद्धतीने अलीकडे
वेगवेगळ्या देशामध्ये जास्तीत जास्त धनाढ्य आणि सत्तेवर असणाऱ्या लोकांना फायदा मिळवून दिला आणि गरीब लोकांची वंचना केली, त्यास हा उत्तम धडा आहे असंच म्हणावं लागेल. खरं तर एका बाजूस न्यूयॉर्क आणि एकूणच अमेरिकेतली वाढती विषमता, बेरोजगारी, कमालीची महागाई आणि दुसरीकडे मुठभर धनाढ्यांची धन कमवणारा धर्म, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कमालीचे द्वेषमूलक राजकारण आणि संकुचित वाद अमेरिकेचे मोठेपण असे की तेथील मतदारांनी आर्थिक मुद्द्याकडे पाहिलं आणि ट्रम्प यांच्या धमक्यांना काडीची भीक न घालता ममदानी यांना भरघोस पाठिंबा दिला. विशेष म्हणजे ज्या इस्रायलला ट्रम्पने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि त्याच्या पाठीमागे उभं राहायचं काम केलं, त्याच इस्रायलवासीय ज्यू लोक जे अमेरिकेत राहतात आणि न्यूयॉर्कमध्ये आर्थिक नाड्या त्यांच्या ताब्यात आहेत, अशा ज्यू लोकांनी सुद्धा यावेळेस ममदानी यांना मतदान केलं. ते का केलं हे खोलात जाऊन विचार करून बघावं लागेल याच्या मागची नक्की कारणे का. कारण मित्र, हा जो विजय आहे हा विजय एवढा सोपा नाही आणि हा विजय ज्या पद्धतीने मिळाला त्याला विचारवंतांना सुद्धा त्याने बुचकळ्यात टाकलं. मुळात अल्पसंख्याक समूहांनी बहुसंख्याकडून दिली जाणारी वागणूक हे सुद्धा महत्त्वाचं कारण होतं. कारण तिथे जे बहुसंख्य होते ते नेहमी अल्पसंख्याकांचा द्वेष करत, पण त्यांनी जो द्वेष केला, त्यांनी जी सापत्य वागणूक दिली ती निमूटपणे ह्या लोकांनी स्वीकारली आणि अवहेलना, अपमान निमूटपणे मान्य करत या अल्पसंख्याक लोकांनी आज ममदानींना विजय करून मोठ्या प्रमाणात अमेरिकन बहुसंख्यवांना धडा शिकवण्याचं काम केलं असंच म्हणावं लागेल. हा लढा फक्त उजवा आणि डावा असा नव्हता, तर मित्रहो, जे श्रीमंत धनदाडगे होते यांची जी दादागिरी होती त्यात ट्रम्पचं वागणं आलं. त्याप्रमाणे तिथले बहुसंख्य जे लोक होते, म्हणजे जे मूळचे तिथले स्थानिक लोक, गोरे लोक आणि ख्रिश्चन लोक यांनी मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाजाचा, स्थलांतरींचा, मग त्यात कृष्णवर्ण असतील, त्यात भारतीय असतील, त्यात मुस्लिम असतील, त्यात वेगवेगळ्या धर्माचे लोक असतील, यांना सगळ्यांना मोठ्या प्रमाणात अपमानास्पद वागणूक दिली आणि त्याचा धडा आज ममदानीच्या रूपात लोकांनी अमेरिकी वासियांना शिकवला. त्यात ट्रम्प यांना सुद्धा एक चांगली चपराक दिली. खरं तर आपण जेव्हा भारतीय लोक विचार करतो तेव्हा आपण असं म्हणतो की ममदानी हे भारतीय वंशाचे होते म्हणून आपण त्यांना पाठिंबा दिला की आपण त्यांना आनंद व्यक्त केला ते निवडून आले म्हणून. पण तसं नाही, कारण मुळात सगळेच भारतीय अशा पद्धतीने विचार करणार नाहीत. मुळात ममदानी मुसलमान आहेत. इथेच बरेच भारतीय लोकांची निराशा होईल आणि ते मनापासून ममदानीला पाठिंबा देणार नाही. अर्थात त्यामागे जो मुस्लिम समाजामध्ये वाढता दहशतवाद आहे, मुस्लिम समाजाची इतर धर्मियाकडे बघण्याची जी समज आहे आणि त्याच्यामुळे मुस्लिम समाजाविषयी मोठ्या प्रमाणात इतर धर्मियांमध्ये जे गैरसमज आहेत, अर्थात ते गैरसमज म्हणता येणार नाही, कारण तसं वागणूक मुस्लिम समाज हा इतर समाजाला देत असतो. त्यामुळे ममदानीचं स्वागत आपल्याकडे फारसं होणार नाही. पण हा त्यांचा स्वागताचा विषय नाही, तर ममदानी कशा पद्धतीने निवडून आली आणि त्यावेळेस अमेरिकेमध्ये काय वातावरण होतं आणि तिथला न्यूयॉर्कवासी काय विचार करत होता हे सांगण्याचा हा थोडासा प्रयत्न आहे. नमस्कार.